राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळू लागलेला आहे। जिल्ह्यात 96,000हून अधिक शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून 72,000 शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली। 13,000हून अधिक शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे। मात्र पहिल्या यादीत अनेक शेतकऱ्यांचा समावेश नसल्यानं दुसरी यादी लवकर जाहीर करायची मागणी केली जाते। गेवराई तालुक्यातल्या चकलांबा गावामध्ये आहोत आणि आपण या ग्रामपंचायतच्या बाहेर जे पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी देखील आहेत। ही चकलांबाची ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतच्या बाहेरच अगदी आता या कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे त्यांची यादी देखील या ठिकाणी लावण्यात आली आहे। गावामध्ये जेवढे शेतकरी आहेत आणि जे पात्र ठरले या कर्जमुक्तीसाठी हे त्यांची ही यादी आहे आणि त्यांनी बँकेत संपर्क साधून आता या संदर्भाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। अनेक शेतकऱ्यांनी ती प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे। त्यांना यामध्ये काही अडचणी आल्यात का किंवा असे काही शेतकरी आहेत का की ज्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला नाही? काय सांगाल, तुमचं नाव या यादीमध्ये आहे का? किती कर्ज होतं तुमच्याकडे? माझं नाव बाबुराव साहेबराव खेडकर, या यादी माझं नाव आहे। माझ्याकडे 90,000 कर्ज होतं महाराष्ट्र ग्रामीणचं, पूर्ण माफ झालं। पूर्ण माफ झालं? हो। आता नवीन काही कर्ज देऊ असं काही म्हटले? हो, 2 वेळेस जाऊन आलो होतो मी। 1-2 दिवसात पैसे जमा झाले की आम्ही तुम्हाला नवीन कर्ज देऊ म्हणले, सांगितलं। हो। काय सांगाल, तुमचं यादीमध्ये नाव आहे का आणि ही सगळी कर्जमाफीची प्रक्रिया आहे ती करताना काही अडचणी आल्या का तुम्हाला? हो, अडचण आली आम्हाला। केवायसी होत नव्हती तर ते दूर जाऊन केवायसी होऊन आता झालंय सगळं क्लिअर। बरं, किती अमाऊंट होती? 60,000 रुपये कर्ज होतं, ते झालंय आता। दुष्काळाची परिस्थिती आहे, अनेक संकट शेतकऱ्यांसमोर आहेत, अशा काळात सरकारनं कर्जमाफी दिली आहे, काय सांगाल? सरकारने कर्जमाफी दिल्याबद्दल सरकारचं अभिनंदन। पण सरकारने जी पहिली यादी प्रसिद्ध केली हिला बरेच कालांतर उलटून गेला आणि राहिलेले जे शेतकरी आहेत हे थोडे अस्वस्थ झाले किंवा ते आपल्या शेजाऱ्याचे नाव आले किंवा गावातल्या इतरांचे नाव आले पण आमचे नाव त्याच्यात नाही आले आणि आता आमचे कधी नाव येतील। काही लोकांची थोडी मानसिकता सुद्धा जितके दिवस लांबत चालले। दुसरी यादी सरकारने या लोकांची थोडीशी मानसिकता सांभाळून, कारण की आता ह्या बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं भयान संकट आहे आणि ह्या लोकांना आता इतकाच कर्जाचा काहीतरी आधार होणार आहे। शेती धोक्यात आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि शेतकऱ्यांनी या कर्जमाफीतल्या ह्या लोकांची यादी तात्काळ प्रसिद्ध करून थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करून संभ्रम दूर करायला। नक्कीच। किती शेतकरी आहेत गावातले आणि किती जण पात्र ठरले त्यामध्ये काही प्रक्रिया संदर्भात काय? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 90 लोक सर आणि इतर 521 लोक महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे आहेत। त्यापैकी जवळपास म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जवळपास 60 ते 70% केवायसी पूर्ण झाली असेल आणि त्यामध्ये काही मयत लोक थोड्या तांत्रिक अडचणी आहेत तर ते वारसाला त्याची केवायसी करण्याचे अधिकार दिले शासनाने आणि ते पूर्ण डॉक्युमेंट घेऊन परत DRD ला पाठवून परत वारसाला त्याचा लाभ त्याचा लाभ दिला जाणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।